नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला होता. जर तुम्हाला सुद्धा तुमचे डाऊट्स पाठवायचे असतील तर आपण एक व्हिडिओच्या एंडला उत्तर दिल्यानंतर त्याबद्दल सविस्तर बोलूया. ठीक आहे. काय गणित दिलेलं होतं बघा, 3a बरोबर 5b बरोबर 6c असेल तर a गुणोत्तर b गुणोत्तर c हे कसं काढणार. तर बघा, अशा टाईपचे गणितं कसे सॉल्व्ह करू शकतो आपण. काय दिलेलं आहे पहिले ते लिहून घेऊ. 3a बरोबर 5b बरोबर 6c. आता ज्यावेळेस तुम्हाला अशाचं रूपांतर कशात करायचं असतं, a:b:c म्हणजे a गुणोत्तरात b गुणोत्तरात c ह्याचं जर रूपांतर करायचं असेल तर ह्या ज्या संख्या आहेत 3, 5 आणि 6 ह्याला काय म्हणतात, एचा कोइफिशियंट म्हणतात किंवा ह्याला सहगुणक म्हणतात मराठीमध्ये. तर ह्या सहगुणक म्हणजे आपल्याला इथे सहगुणक भेटले 3, 5 आणि 6 यांचा काय घ्यायचा आपण, लसावी घ्यायचा. म्हणजे सर्वात लहान संख्या जी ह्यांच्या पाड्यात येते, सर्वात लहान संख्या जी यांच्या पाड्यामध्ये येते. मग आता 3 आणि 6 एकमेकांच्या पाड्यात आहे म्हणून आपण सर्वात मोठी संख्या घेणार आहोत याच्यामधून आणि 3 कट करणार आहोत. आता 6 आणि 5चा जर पाडा म्हटला तर ह्याच्यामध्ये सामायिक असं काही नाही आहे म्हणून लसावी काय असते, यांचा दोघांचा गुणाकार असते. म्हणजे 5 गुणिला 6 म्हणजेच किती, 30. हा तुमचा आला लसावी. ज्याला काढता येतो त्याला काही इश्यू नाही आहे, म्हणजे त्याला काही एक प्रॉब्लेम येत नाही. पण ज्यांच्यासाठी माहिती नाही आहे त्यासाठी आपण अजून एक मेथड वापरू शकतो 3, 5 आणि 6ची. कशी वापरता येईल, तर इथे 3 गुणिला 2 म्हणजे 6 होतात, 5 गुणिला 1 म्हणजे किती होतात, 5 होतात, 3 गुणिला 1 होतात. आता हा 3 आणि हा 3 काय आहे, समान आहे. म्हणजेच एकदाच आपण हा 3 घ्यायचा, 3 गुणिला, आता सगळे असामायिक घटक आहेत किंवा भाज्य आहेत म्हणून ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. किती येतील, 5 15 आणि 2 30. असा सुद्धा तुम्ही लसावी काढू शकता. किंवा 3, 5 आणि 6 तर मोठ्या संख्या जी आहेत त्याचा पाडा म्हणायचा. 6 1 6 ह्याच्या पाड्यात येते पण ह्याच्या पाड्यात येत नाही. 6 2 12. 3च्या पाड्यात तर येणारच पण 5च्या पाड्यात येत नाही आहे. तर 5च्या पाड्यात येण्यासाठी एकतर 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. तर आपण ह्याला 5पर्यंत गुणत गेलो म्हणजे 18, 24 आणि 30. आता 30ला 5ने भाग जातो, 3नेही भाग जातो, तर आपला लसावी किती आला, 30. हे झालं लसावी काढायचं. आता तुम्हाला जसं लसावी काढता आला तसंच तुमचं अर्ध काम संपलेलं आहे. म्हणजे किती, जे गणित दिलेलं आहे आपण ते पहिले परत लिहून घेऊ. 3a बरोबर किती, 5b, 3a बरोबर 5b बरोबर 6c. ह्याला काय करायचं, फक्त लसावीने भाग द्यायचा आहे. भागीला 30 भागीला 30 आणि भागीला 30. किती आला, 3 1 3, 3 10 30, 5 1 5, 5 6 30, 6 1 6, 6 5 30. म्हणजे काय उत्तर आलं आहे शेवटी, बघा काय उत्तर आलं, a भागीला 10 बरोबर b भागीला 6 बरोबर c भागीला 5. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, तर हीची किंमत 10 आहे, बीची किंमत 6 आहे, त्यावेळेस सीची किंमत 5 आहे. म्हणजे काय, a अनुपात b अनुपात c बरोबर किती, 10ला 6ला 5. म्हणजे तुमचं हे उत्तर काय आलं, 10 6 5. म्हणजेच किती, ऑप्शन क्रमांक 10 6 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक ड, 10 6 5 बरोबर आहे का, कारण की एक कन्फ्युजन आहे. हां ठीक आहे, 10 6 5 हे तुमचं ऑप्शन क्रमांक डी आलेलं आहे. आता मी बोलूया, जर तुम्हाला हे गणित समजलं असेल तर तुम्हाला इथे जर तुमचे काही डाऊट्स असतील तर टेलिग्राम ग्रुप आहे आपला, त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता टेलिग्राम ग्रुपवरती. तो टेलिग्राम ग्रुप तुम्हाला सर्च करायचा आहे @गणित1 असं सर्च करायचं आहे. त्या टेलिग्रामवरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवले तर तुम्हाला तिथे सोल्युशन भेटणार आहे. प्लस इथे फक्त 59 रुपयामध्ये आपले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त 59 रुपयामध्ये आपण फुल चॅप्टर वाईजची सिरीज सुरुवात केलेली आहे. जर कोणाला ह्याची मेंबरशिप हवी असेल तर ती फक्त 59 रुपयामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे, जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला मेंबरशिप भेटेल आणि ते व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल राहतील. धन्यवाद.